नेहा कोकते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आज आहे वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस। तुम्हाला वसुबारसेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। माझा स्वयंपाक वगैरे इथे सर्व आटपून झालेला आहे। सकाळचे फक्त 9 वाजलेत। आरोहीचे पप्पा घाईघाईत जे आहे असा थोडासाच बाजार घेऊन आलेत, कारण आज आमच्या गावचा बाजार असतो। आजच मस्त फ्रेश व्हेजिटेबल मिळतात। मग एरवी कसं म्हणजे त्यांनी साठवलेल्या वगैरे असतात किंवा येते असतील फ्रेश घेऊन, पण पाहिजे तेवढ्या फ्रेश काही मिळत नाहीत। म्हणून घाईघाईत का असेना त्यांना म्हटलं कसाही आणा, थोडासाच आणा, पण भाजीपाला घेऊन या, कारण घरी काहीच नव्हतं। म्हणजे भाजीपाला तर नव्हताच, शिवाय कांदे बटाटे तेही नव्हते। कारण बघा, भाज्या नसल्या तरी चालतील, पण कांदे आणि लसूण असल्यानं आपण घरातल्या कोणत्याही भाज्या करून घेतो। पण कांदे नव्हते, त्यामुळे डाळी करता येत नव्हत्या किंवा बेसन वगैरे काहीच नाही। त्यामुळे मी सर्व आता भाजीपाला स्वच्छ धुवून ठेवला। त्यानंतर पटपट रेडी झाली। तशी तर हाफ रेडी मी आधीच झाली होती। म्हटलं यांनी घाई केली का निघून जायचं, कारण त्यांचं म्हणणं होतं भाजीपाला वगैरे राहू दे, नंतर पाहता येईल। पटपट रेडी होऊन आम्ही लगेच आलो अकोल्याला। इतकी घाई करतात ना आरोहीचे पप्पा, माहीत होतं आपण गेलं ना दुकानही उघडलेले नसतील, आणि तसंच झालं बघा। सर्व शॉप बंद आहेत, पण रस्त्यावर गर्दी भयंकर होती। आणि हेच कारण होतं की त्यांचं घाई करण्याचं, की चल चल चल, नंतर भरपूर गर्दी होते, नंतर कपडे दाखवत नाहीत, असं तसं। आणि माझं होतं अरे दुकान तर उघडू द्या, आपणच जाऊन बसायचं का? होतं आमच्यासोबत नेहमी असं होतं, म्हणजे दरवर्षी होतं। आम्ही इतक्या घाईघाईत जातो आणि बऱ्याचदा दुकानंही उघडलेले नसतात। बाहेर उभं राहावं लागतं। पण ना आज लकीली म्हणजे ज्या दुकानात आम्ही कपडे घेत असतो ते दुकान ओपनच होतं, आणि माझ्या आरोहीचं ड्रेस सिलेक्शन चाललं होतं, आणि माझी नजर ना या दीदीवर होती। इतके छान छान ड्रेस ट्राय करत होती ती, आणि माझी आरो बघा जीन्स आणि टॉप, त्याशिवाय काही दिसतच नाही। टॉपही नाही बरं का, साधे टी शर्ट, म्हणजे मी तर डोक्याला हातच लावते। आणि सोबत जे दाखवणारे असतात ना तेही, त्यांना म्हणते लेटेस्ट दाखवा, नवीन काय आलं दाखवा। मग ते तिला 4-4दा सांगतात, दीदी तुला नवीन पाहिजे तर शरारा आहे, गरारा आहे, हे आहे ते आहे, पण तिला त्यातलं काहीच नसतं। आणि मग त्यांच्याकडे असतं की मग जीन्स आणि टॉपमध्ये तुला काय नवीन दाखवू? ठीक आहे, टॉपमध्ये तरी वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे मिळतात, पण टी शर्ट्समध्ये काय मिळेल? असं करता करता आम्ही सर्व दुकानं फिरून काढलीत। शेवटी पिहूची कपडे आधी घेतलीत, त्यानंतर मग तिची कपडे घेतलीत, आणि त्यानंतर आलेलो आहोत आम्ही म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट ठिकाण आहे बाबा। पिहूचं तर असं चाललेलं की कपडे नका घेऊ, मला काहीच नको, मला फक्त आधी तुम्ही फटाके घेऊन घ्या। आणि त्याचं हे असं चाललेलं ना, तर मीही कंटाळली होती, आणि यांना मी म्हटलं की चला बाबा एकदाच्या आधी फटाके घ्या, तरच हा कपडे जरा उत्साहाने आनंदाने घेईल। पण आरोहीचे पप्पा ऐकतात कुठे, आधी कपडे घेतलेत मग फटाके घेतलेत। आणि या तिघं बापलेकांचं असं असतं की फटाक्याच्या मध्ये तू बोलायचं नाही, कारण माझं ना चाललेलं असतं हे नका घेऊ ते नका घेऊ। खरं सांगू का, मला असं वाटतं म्हणजे जास्तीचे फटाके उडवणं म्हणजे सरळ पैसे उडवणं आहे। म्हणजे फटाका जळताना मला असं वाटतं की आपण पैसे जाळतोय की काय, कारण एकतर किती महागडी फटाके ती, आणि फक्त क्षणिक आनंद असतो, त्यानंतर भरपूर प्रदर्शन, आणि आपले सर्व खिसे खाली झालेले असतात। पण आपली परंपरा आहे, आपला सण आहे, उत्सव आहे, तो सेलिब्रेट झाला पाहिजे। पण कमीत कमी फटाके घ्यायचे, असा जो आहे माझा प्रयत्न असतो। पण मुलं आणि त्यांचे पप्पा काही ऐकत नाही, म्हणून निवांत बसले। तितक्या चहा आला, मस्त चहा पिला आणि आलोत घरी। चला आता शॉपिंग दाखवायची माझ्यापेक्षा जास्त मुलांना घाई, मम्मा पटकन मोबाईल घे, आमचं शूट कर, दाखव शॉपिंग कशी आहे, विचार, इतकं सर्व जे आहे पिहूचं चाललेलं होतं। त्यामुळे ना प्लीज 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 स्पेशली पिहूसाठी शॉपिंग कशी झालेली आहे, स्पेशली त्याची ते नक्की कमेंट करून सांगा। आरोहीचे असे 2 ड्रेस होते, त्यानंतर पिहूने बघा हा एक ड्रेस घेतला, त्यानंतर हा एक ड्रेस घेतला, आणि त्याला ना काय ते कुर्ता सेट पण हवा होता। त्याचं भरपूर दिवसाचं चाललं होतं मला कुर्ता पाहिजे पाहिजे पाहिजे। एक कुर्ताही घेतला, आणि अशी जी आहे पिहूची शॉपिंग झालेली आहे। आणि 2-2, 3-3 ड्रेस यासाठीच का आईकडे गेल्यावर पुन्हा मला मुलांसाठी तरी मार्केटमध्ये फिरायची बिलकुल इच्छा नसते। माझ्यासाठी मला म्हणजे आवडतं फिरायला, आईला घेऊन मस्त दिवसभर शॉपिंग करत फिरते, पण मुलांचं डिस्टर्बन्स मला नको असतं, म्हणून आधीच जे आहे मुलांचे कपडे मी घेऊन घेते। चला मुलांची कपडे वगैरे दाखवून झाली, आणि त्यानंतर आता मुलं गेलीत फटाके उडवायला, आणि आता मला इतका सर्व पसारा आवरायचा आहे,
खरं तर मी 4-4दा ओरडली त्यांच्यावर, "अरे तुमचा पसारा आवरून जा." तर पिऊचं तर असतं, "मम्मा मला घड्या जमत नाहीत ना व्यवस्थित." इतका क्यूट बनतो माहीत आहे का? जेव्हा त्याला घड्या घालायच्या असतात ना, तेव्हा मी म्हणते, "राहू दे रे, तुला व्यवस्थित जमत नाही." तर, "नाही, नाही मम्मा मला जमतं ना, मी व्यवस्थित करून देतो तुला." एका टी-शर्टची घडी 4-4दा करतो, पण व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो. पण त्याला करायचं नसलं की मग मात्र त्याचं कारण तयार असतं, "मम्मा मला जमतच नाही." म्हटलं, "ठीक आहे बाबा, जाऊ द्या. तसेही नवीन कपडे आहेत आणि मला ना नवीन कपड्यांचा स्मेल खूप आवडतो. त्यामुळे म्हटलं चला मीच व्यवस्थित जे आहे अरेंज करून ठेवते." कपडे इतके झालेत ना, आता कपाटात ठेवायला जागा नाही. मला काल एक कमेंट आली होती का ताई वॉर्डरोबचा टूर दे. लवकरच देईल मी, पण सध्या त्यामध्ये इतका पसारा आहे ना आणि त्यामध्ये आणखी होणारही आहे. कारण आता दिवाळी आहे म्हटल्यावर कपडे काढा, घाला, असं तसं ह्या सर्व गोष्टी असणार आहेत. सो त्यामुळे वॉर्डरोबचा टूर जो आहे तो मस्त दिवाळी झाल्यानंतर माहेरून रिटर्न आल्यानंतर देईल. चला दिवाळीसोबतच बघा माहेरची आठवण आली आणि असतंच ते एक आपलं रिच्युअलच आहे. दिवाळी झाली का दुसऱ्याच दिवशी मस्त तयार व्हायचं आणि माहेरी पळायचं. पण चला त्याला आणखी वेळ आहे. पण आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस आहे. सो आज दिवे लावत असते मी आणि आज ना जे जुने दिवे आहेत मागच्या वर्षीचे तेच लावत असते. नवीन दिवे मी दिवाळीच्या दिवसापासूनच जे आहे यूज करत असते. मागच्या वर्षीचे दिवे बघा इतके सुंदर डेकोरेट केले होते ना मी, म्हणजे आता त्याची काचं वगैरे निघालेत तेवढे, पण कलर्स वगैरे अजूनही जसेच्या तसेच आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत. म्हणून जे आहे हेच दिवे मी आज लावते. आज मार्केटमध्ये सुद्धा इतके सुंदर सुंदर दिवे होते ना. आधी ना ऑप्शन फार कमी असायचे, फक्त गोल दिवे मिळायचे आणि हां असे कलरफुल मिळायचेत पण खूप महाग असायचेत. आता आधीच्यापेक्षा म्हणजे त्या मानाने दिवे ना जरा स्वस्त झालेत असं मला वाटतं आहे. कारण आधी कलरफुल दिवे कमी असायचे त्यामुळे बऱ्यापैकी महाग असायचे. आता भरपूर आहेत, तरी मग 100चे 6, 150चे 6, 60चे 6 असे पण म्हणजे त्याच्या डिझाईननुसार कलरनुसार आहेत. पण तरी मी कलरफुल दिवे काही आणलेच नाहीत. कोणते दिवे वगैरे आणलेत ते पुढे दाखवतेच तुम्हाला. पण त्याआधी चला दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस तीही जरा सेलिब्रेट झालीच पाहिजे नाही का? म्हणून बाहेर अंगणात मी असे छान दिवे लावलेत आणि त्यानंतर जे आहे आम्ही थोडीशी म्हटलं फटाके फोडूयात आणि पिऊची एक्साइटमेंट बघा तुम्ही. जसं त्याला म्हटलं ना धावत गेला आणि ह्या फुलझड्या घेऊन आला. मला फुलझड्या आणि अनार जे झाड असतं ना तेच उगवायला फार आवडतं. आता ना पिहूची ही एक्साइटमेंट पाहून मला ना माझं म्हणजे भावाचं लहानपण आठवतं. त्यालाही असंच असायचं. माझं काही नाही, मला माझे ड्रेस वगैरे छोट्या मोठ्या काही वस्तू मिळाल्या की मी त्यातच आनंदी असायची. पण त्याचं तसं काही नाही. त्याचं पिहूसारखंच अगदी. ड्रेस नका घेऊ, ड्रेसमध्ये तर त्याला आत्ताही इंटरेस्ट नाही. ड्रेस म्हणजे त्याला कंटाळाच यायचा आणि पण त्याला फटाके लागायचे, भरपूर फटाके लागायचे. पप्पानं त्याला भरपूर फटाके आणून द्यायचे पण तो पण आजूबाजूच्या शॉपवर जाऊन जाऊन पाहिजे ते फटाके गोळा करायचा आणि दिवाळीच्या त्या दिवसांमध्ये ना त्याला असं ओढून ओढून घरी आणावं लागायचं. पिहूला पाहून आज मला त्याची भरपूर आठवण आली. चला फटाके वगैरे आमचे फोडून झाले. त्यानंतर जे आहे ह्या पंत्या आणि मापलं बायकं म्हणत असाल तुम्ही, आमच्याकडे मापलं म्हणतात. सो ते मी आल्या आल्या पाण्यात ठेवले होते अर्धा 1 तास आणि त्यानंतर आता मी ते सुकायला ठेवलेले आहेत. पाण्यात यासाठीच का नंतर आपण यामध्ये तेल ओतलं ना की ते भरपूर तेल पितात मग. आणि दुसरं कारण म्हणजे आम्हाला याला छान पेंटही करायचं आहे. सो पाण्यात टाकलं ना तर त्याचा जो गेरूचा कलर वगैरे असतो, जो वरवर असतो तो सर्व निघून जातो आणि पेंट जेव्हा करायला घेतो आपण तेव्हा खूप छान ते पेंट होतात. सो अशा प्रकारे जे आहे आज कपड्यांची आणि पंत्यांची वगैरे तेवढी शॉपिंग करून झाली माझी. सकाळी भाजीपाला वॉश केला होता आणि आत्ता तो जो आहे ना म्हणजे फ्रीजमध्ये ठेवते आहे. इतकं टेन्शन होतं मला या भाजीपाल्याचं की काय सांगू तुम्हाला. म्हणजे सकाळी जाता जाता घाईघाईत वॉश करून ठेवला मी. पण मी काय करत असते म्हणजे असं इमर्जन्सीत कधीतरी बाहेर जावं लागलं तर त्या भाजीपाल्यावरनं झाकण वगैरे ठेवून देते, असा कॉटनचा रुमाल वगैरे. पण आज तोच विसरलीच. तो माझ्या डोक्यात होतं अरे भाजीपाला धुवून तर काही फायदाच झाला नाही. पण तरी आता काय केलं मग मी म्हणजे आता पुन्हा धुवायचं वगैरे तर खरं सांगते मला कंटाळा आला. सो तसाच निवडून ठेवला. म्हटलं जाऊ देत, जेव्हा जेव्हा यूज करू तेव्हा तेव्हा पुन्हा धुवून घेऊ. कारण एक राहतं मनात की दिवसभर तो वरच होता मग आपण तसाच यूज करायचा वगैरे वगैरे. सो आता जसं जसं भाजी म्हणजे यूज होईल की तसं तसं तो भाजीपाला मग मी धुवून घेईल. आणि आज ना मला स्वयंपाकाचंही फार टेन्शन नाही कारण सकाळी ना जरा स्वयंपाक एक्स्ट्राच झाला होता. आणि कसं असतं जेव्हा आपण बाहेर जातो म्हणजे 9:30ला आम्ही घराच्या बाहेर पडलो बघा.
9:30 वाजता एवढं काही म्हणजे जेवण जातच नाही, काहीतरी ब्रेकफास्टसारखं एक अर्धी पोळी जी आहे आम्ही जेवून गेलेलो, त्यामुळे स्वयंपाक एक्स्ट्रा आहे. त्यामुळे आता त्या स्वयंपाकात आमचं मस्त पोटभर जेवण होणार आहे. स्वयंपाकाचं टेन्शन नाही. सो मी विचार करते आहे आता चिवडा वगैरे जो आहे मी बनवून घेते. माहीत आहे आता भरपूर रात्र झालेली आहे, पण माहीत आहे का आता नाही केला ना मग आणखी उद्या मला चकली चिवडा जर उद्याही मार्केटमध्ये जावं लागलं तर मग ते परवावर जाईल आणि असं सर्व होणार आहे. म्हणून म्हटलं जाऊ दे, थोडा त्रास होईल, थोडं जागरण होईल, पण चिवडा माझा बनवून होईल. कारण चिवडा म्हणजे मुलांना भयंकर आवडतो. आणि आता म्हणजे शंकरपाळी झाली 2 प्रकारची बनवून, त्यानंतर काय बनवलं गं, हां शेव बनवले. तरी चिवडा नाही बनला तर मुलांचं चालू आहे की मम्मा चिवडाच नाही बनला. म्हटलं चिवडा एकदा बनला की मग मुलं कशी जरा शांत होऊन जातात. आणि चकली बनवेल ना उद्या किंवा परवा. सो त्यामुळे आता चिवडा बनवून घेते. आरोही आहेच तशी माझ्या हेल्पला आहे ना. शाळेत का बरं झोपली तर हळू बोलत जा ना. आहे की नाही हेल्प करेल काय माहीत, झोपाली तर मला. बरं आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. हे दोघांचं बराच वेळचं चाललेलं होतं, मम्मा मला काम दे. सो मी त्यांना बघा हे काम दिलं. या दोघांची ना भरपूर वेळेपासूनची मस्ती चाललेली होती, म्हणून बघा अशा प्रकारे त्यांना बिझी केलं मी. आता चाललेलं मम्मा काय करू म्हटलं ठीक आहे तुम्हाला काम पाहिजे ना, सो हे काम करा. अशा ज्या पंत्या होत्या बघा कलरफुलवाल्या, 100च्या 6, 150च्या 6, 200च्या 6 म्हणजे डिझाईननुसार कलरनुसार होत्या. सो मग मी म्हटलं चला जरा पैसे वाचवूयात. आणि म्हणून जे आहे मी आपल्या साध्या ज्या 30 रुपये डझनवाल्या होत्या त्या पण त्या घेऊन आली. आणि आता यांना लावलं कामाला. म्हटलं ठीक आहे तुम्ही कलर द्या, बाकी काय डेकोरेशन वगैरे करायचं ते मी नंतर करते. त्याला म्हणजे डेकोरेशन म्हणजे काय, त्याला काही काचं वगैरे लावेल किंवा मग त्याच ते पण तू करशील. खूपच छान, माझं आणखी एक काम वाचेल. ह्या 30 रुपये डझनवाल्या पंत्या घेऊन आली आणि कलर जे आहे आम्ही घरीच करत आहोत. म्हटलं चला तेवढेच पैसे वाचवूयात. एरवीसुद्धा दिवाळीत तसा इतर गोष्टींचा भरपूर खर्च असतो, त्यामुळे असं थोडं जे आहे बचतही होईल आणि मुलंही जरा बिझी राहतील. आणि स्वतः क्रिएट केलेल्या वस्तूंचा आनंद काही वेगळाच असतो. ते काही नव्यानं तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण म्हणजे मी तरी माझा आनंद त्यातच शोधत असते. काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते. त्यातनं पैसे तर वाचतातच, पण आपल्याला एक कामही मिळतं, आपण जरा बिझीही होऊन जातो. पण आता आरोहीला कंटाळा आल्यासारखं मला दिसत आहे. कंटाळा आला आरू? मला खूप झोप येते, पण तरी मला करायचं आहे. आणि पिहू तुला? मला झोप नाही आली, मला करायचं आहे. झोप पण नाही आली आणि करायचं पण आहे पिहूला. ठीक आहे जरा व्यवस्थित करा फक्त प्लीज. इतके सुंदर सजवल्यात ना मुलांनी पंत्या, आणि मापलंसुद्धा म्हणजे बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन. म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतका सुंदर करेल माझी आरोही. आणि पिहूने बेस कलर दिला आणि थोडंफार जे क्रिएटिव्ह काम होतं त्यावर ते आरोहीने केलं. आणि एक माझं मोठं काम कमी झालं बरं का, नाहीतर ते मला करावं लागलं असतं. आवडीचं जरी असलं पण अशा घाई गडबडीत त्याला वेळ देणं खरंच मला शक्य झालं नसतं. बरं चला आता मला करायचा आहे चिवडा. खरं तर आता ना 8 वाजलेत. करू का नको माझं चाललेलं, पण होतं काय इतक्या लवकर तर मी झोपणार नव्हते. आणि आता मग मोबाईल हातात घेऊन डोळे फोडत बसण्यापेक्षा म्हटलं चला आपलं एक मोठं काम होऊन जाईल. कारण चिवडा मेन असतो. मुलांचंही चाललेलं मम्मा चिवडा कर. सो म्हटलं चला चिवड्याला सुरुवात करूयात. सो चिवडा मी नेहमी काय करत असते म्हणजे सर्व फोडणी देते, त्यामध्ये पोहे टाकते आणि सोबतच भाजते. पण कमी चिवडा असला ना तर त्या सर्व गोष्टी शक्य होतात. पण आता ना 2 किलोचा चिवडा बनणार आहे. सो त्यामुळे म्हटलं रिस्क नको, कारण उन्हाळ्यात ना माझा चिवडा जरा वातळ झाला होता. माहीत नाही या प्रोसेसमुळे झाला होता की तो ना मी रात्रभर झाकून ठेवला होता, डब्यात वगैरे भरला नव्हता त्यामुळे झाला होता. पण वातळ झाला होता. म्हणून म्हटलं मला आता रिस्क नको, म्हणून मी काय करते आहे आधी पोहे मस्त भाजून घेते आहे. पोहे भाजताना आधी मी तेल टाकलं, त्यामध्ये हळद आणि सोबत मीठही घालते. त्यामुळे ना सर्व पोह्यांना सारख्या प्रमाणात मीठ लागते. आणि म्हणजे पोहे भाजता इकडे मी तळणही काढत आहे. म्हणजे उद्देश हाच आहे माझा की वेळ कमी आहे आणि कमीत कमी वेळेत माझा चिवडा बनवून मस्त तयार झाला पाहिजे. जर माझ्या प्रोसिजरनं करत बसले असते ना तर वेळ जास्तही लागू शकला असता. म्हणजे मिरच्या होऊ द्यात, मग त्यामध्ये
बाकी सर्व गोष्टी टाकायच्या, तळायच्या, मग पोहे टाकायचे, भरपूर वेळ लागतो. पण इथे माझे 2 गोष्टी सोबत होत आहेत. इकडे पोहे भाजणं चालू आहे आणि इकडे सोबत आधी खोबरं भाजलं, त्यानंतर शेंगदाणे तळले, त्यानंतर त्यामध्ये मक्याचे पोहे तळले, शिवाय कढीपत्ताही तळला. त्यानंतर मी अर्धं जास्त तेल काढून घेतलं आणि त्यामध्ये आता मिरच्याही तळायला ठेवलेल्या आहेत मी. म्हणजे हे सर्व सोबत माझं चाललं, त्यामुळे माझा भरपूर वेळ इथे वाचतो आहे. आता तळण्याचं वगैरे माझं काम झालं होतं. पोहे आणि जे मुरमुरे असतात ते भाजायला मात्र वेळ लागतो. सो जसा मला थोडा वेळ मिळाला ना, तेवढ्या वेळात मी काय केलं, ग्रॉसरीचं सामान आज घेऊन आलेलं होतं. सो तेही जरा अनपॅक केलं, जागच्या जागी डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवलं. कारण म्हणजे आत्ता कंटाळा केला असता तर सकाळी उठल्या मला आधी ही ग्रॉसरी चेक करा, भरा, पुन्हा तो पसारा आवरा, झाडून काढा, हे काम माझं वाटलंच असतं. सो आता चिवड्यामुळे पसारा झालेलाच होता. सो ग्रॉसरी ही छान जागच्या जागी ठेवून दिली आणि यातही बराच वेळ लागतो बरं का, आणि श्रमही भरपूर लागतात. नाही म्हणता बराच वेळ गेला माझा यामध्ये. आणि चला आता चिवड्यासाठी एक स्पेशल मसाला इथे मी प्रिपेअर करते आहे. त्यासाठी बघा, मी धने घेतले 2 चम्मच, त्यात 2 चम्मच जे आहे जिरं घातलं आणि 1 चम्मच बडीशोप घातली आणि सोबतच काळे मिरे घातले आणि त्यानं मस्त अर्धवट कुटून घेतलं. कढईमध्ये थोडंसंच तेल शिल्लक होतं, सो त्यामध्ये आधी मोहरी तळतळून घेतली. त्यानंतर हे सर्व जिन्नस त्यामध्ये घातले, मस्त हळूवार भाजून घेतले. आणि चला आता ना इथे पेपरवरच मी पूर्ण चिवडा अंथरला, कारण चिवड्याची क्वांटिटी जास्त होती आणि एवढं मोठं भांडं माझ्याकडे नव्हतं आणि त्याला थंडही होऊ द्यायचं होतं. सो तयार केलेला मसाला आणि थोडा चाट मसाला वगैरे घालून पुन्हा जे आहे मी तो चिवडा छान मिक्स केला आणि थंड व्हायला ठेवला. खरं तर आता भांडे घासायची ना इच्छा होती ना कॅपॅसिटी होती आणि पायांनी तर उत्तर दिलं होतं, तरीसुद्धा म्हटलं दिवाळीचा दिवस आहे, सो असा पसारा तर गॅसच्या ओट्यावर ठेवायलाच नको. म्हणून इच्छा नसताना सर्व भांडे घासली, गॅसचा ओटा मस्त स्वच्छ क्लीन केला. चला आता या चमचमीत चिवड्यासोबत आणि माझ्या स्वच्छ अशा किचन कट्ट्यासोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, आरुपीहून पंत्या कशा सजवल्यात त्यासाठी स्पेशली कमेंट करून सांगा. चला पुन्हा भेटते, तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.